नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कुल्फी. या पद्धतीने केलेली कुल्फी अतिशय छान, टेस्टी, अगदी मध्ये मिळते तशी कुल्फी तयार होते. ही कुल्फी बनवताना मी ब्रेडचा वापर केलेला आहे आणि रोज फ्लेवरची कुल्फी मी बनवलेली आहे. अतिशय छान, टेस्टी कुल्फी या पद्धतीने केलेली होते. ब्रेडचा वापर केलेला असला तरी कुल्फी खाताना कुठेही जाणवत नाही. चला तर आपण कुल्फी बनवायला सुरुवात करूया. इथे मी जाड बुडाच्या कढईमध्ये 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता एका वाटीमध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी दूध घालून व्यवस्थित अशी ही मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे. असं केल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या बनत नाहीत आणि प्लेन असं मिल्क पावडरचं दूध तयार होतं. आता ही कढई आपण गॅसवरती ठेवूया आणि मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला हे दुधाला उकळी आणायची आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. दूध आपल्याला सतत हलवतच राहायचं आहे, म्हणजे दूध कडेला जमत नाही आहे आणि करपतही नाही, त्यामुळे छान अशी आपली रबडी तयार होते. त्या दुधाला उकळी आलेले आहे. जे मिल्क पावडरचं दूध आपण बनवलं होतं ते यामध्ये घालून घेऊया. एका हाताने आपल्याला कढईमधील दूध हलवत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने मिल्क पावडरचं दूध त्यामध्ये ओतायचं आहे. असं केल्यामुळे मिल्क पावडर दुधाच्या गुठळ्या कढईमध्ये जमत नाहीत आणि आपल्याला हे दूध मीडियम गॅसवरती सतत हलवतच घट्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 20 ते 25 मिनिटानंतर दुधाचा कलरही चेंज झालेला आहे आणि अतिशय दाटसर अशी आपली मलईदार रबडी जमलेली आहे. खूप सुंदर अशी ही रबडी आपली जमलेली आहे. कलरही त्याचा चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण ब्रेड घालणार आहे. तर तो ब्रेड घातल्यानंतर आपल्याला कुठंही कुल्फीमध्ये असं वाटणार नाही की आपण ब्रेडचा वापर केलेला आहे. आता मी इथे मीडियम साईजच्या 5 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत आणि त्याच्या कडा मी कट करून घेत आहे. सुरुवातीला 2 ब्रेडच्या केल्या, नंतर 3 ब्रेडच्या मी कडा इथे सावकाश असं कट करून घेणार आहे. कडा कट करून घेतल्यानंतर ह्या ब्रेड एकावरती एक ठेवून मी त्याचे चौकोनी छोटे काप करून घेणार आहे आणि हे केलेलेच काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला ह्या मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये हे मिक्सरला बारीक केलेले ब्रेड क्रम्स घालूया आणि ही कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला हे ब्रेड क्रम्स गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे आहेत. हे भाजताना मी तुपाचा किंवा तेलाचा इथं अजिबात वापर केलेला नाही. अगदी कोरडेच हे आपल्याला कढईवर भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना सतत हलवत राहायचं आहे, कारण हे हलके असल्यामुळे लगेच करपू शकतात. आता ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता ही आपली छान रबडी तयार झाली आहे. त्यामध्ये आपण हे सर्व ब्रेड क्रम्स घालून घेऊया आणि व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, ब्रेड क्रम्स मिक्सरमध्ये थोडेसे जाड जर राहिले तर जाडसर अशी आपली रबडीमध्ये घातल्यानंतर ते थोडे फुगतात, त्यामुळे जाडसर होऊ शकतात. असं जर तुम्हाला खूप जाडसर वाटलं तर रबडी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती थोडीशी तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. पण माझी इथं अतिशय छान अशी ही रबडी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करून ही रबडी थंड होण्यासाठी ठेवणार आहे. उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया.
बघा आपली रबडी थंड झालेली आहे। आता या आपण रोज फ्लेवरची कुल्फी बनवणार आहे। अतिशय घट्ट अशी आपली ही रबडी बनवून तयार झालेली आहे। आता ही थंडही झालेली आहे। आता मी रोज फ्लेवरची कुल्फी बनवणार आहे, त्यामुळे इथे मी 4 ते 5 थेंब पिंक कलरचे घालणार आहे। हा टोमॅटो रेड कलर आहे, पण तो मिक्स केल्यानंतर पिंकच होतो। आणि यानंतर मी 4 ते 5 थेंब रोज इसेन्स इथे घालणार आहे। जर तुमच्याकडे रोज इमल्शन असेल तर त्याचेही 4 ते 5 थेंब तुम्ही वापरू शकता। आता रोज इसेन्सही घातलेला आहे। आता यामध्ये मी 4 चमचे रोज सिरप घालणार आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं रोज सिरप इथे घालू शकता। आता हे 4 चमचे रोज सिरप मी रबडीमध्ये घालून घेत आहे। आणि आता रोज सिरप, इसेन्स सर्व मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे, म्हणजे आपल्या रबडीला कलर खूप छान येतो आणि एकसारखं इसेन्स, कलर आणि रोज सिरप रबडीमध्ये मिक्स होतं आणि छान अशी आपली ही रबडी तयार होते। बघा व्यवस्थित असं माझं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे कुल्फी मोल्डमध्ये भरून घेऊया। अशा प्रकारचे कुल्फीचे मोल्ड माझ्याकडे आहेत। तर सुरुवातीला आपण या मोल्डमध्ये कुल्फी भरून घेऊया। बघा सावकाश अशी रबडी आपल्याला मोल्डमध्ये भरून घ्यायची आहे। खूप छान टेस्टी, अगदी मार्केटमध्ये मिळते तशी कुल्फी या पद्धतीने तयार होते। बघा मोल्डमध्ये मी कुल्फीच्या मोल्डमध्ये रबडी भरून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने सर्व मोल्डमध्ये मी रबडी भरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आईस्क्रीमच्या स्टिक घालून घेत आहे। जर तुमची रबडी थोडीशी पातळ असेल तर तुम्ही वरून फॉईल पेपर लावून त्यामध्ये आईस्क्रीमच्या स्टिक ठेवू शकता, पण माझी जरा घट्टसर रबडी असल्यामुळे त्या सहज आईस्क्रीमच्या स्टिक मोल्डमध्ये सेट झालेले आहेत। आता जर तुमच्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड नसतील तर असे छोटे चहाचे किंवा कॉफीचे कप असतील, यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फी जमवू शकता। बघा अशा पद्धतीने मी कॉफीच्या कपमध्ये किंवा चहाच्या कपमध्ये सुद्धा रबडी मी तुम्हाला भरून दाखवलेली आहे। आता मोल्ड, आईस्क्रीम, कॉफी किंवा चहाचे कप जर नसतील तर अशा छोट्या वाट्यांमध्येही तुम्ही घरच्या घरी कुल्फी जमवू शकता। मी दाखवलेलं आहे की छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा आपण कुल्फी इथे जमवू शकतो। स्टिक यामध्ये मोठी असल्यामुळे थांबत नव्हती, तर मी ते कट करून घातलेले आहेत। आता हे आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि फ्रीजचं टेम्परेचर थोडंसं वाढवायचं आहे। दुसऱ्या दिवशी पाहू शकता अतिशय छान, अगदी मस्त अशी सेट झालेली आपली कुल्फी आहे। जर कुल्फी मोल्डमधून पटकन निघत नसेल तर थोडंसं हातावर फिरवून घ्यायची, म्हणजे कुल्फी पटकन निघते। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला चहाच्या कपमधली सुद्धा कुल्फी काढून दाखवते आहे। तोही कप मी हातावरती थोडासा फिरवून घेतलेला आहे आणि सहज अगदी कपमधून आपली कुल्फी डिमोल्ड झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे। खूप छान टेस्टी, अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळते तशी कुल्फी या पद्धतीने तयार होते। तुम्ही नक्की करून पहा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी